दिवस मावळतीला आला होता. आता काही क्षणार्धामध्ये अंधारी रात्र होणार. या भीतीनं जयसिंग, रेणुका आणि लहानसा असा भर्तरी तिघेही त्या घनदाट अशा अरण्यामधून लगभग 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 घराकडच्या दिशेने निघाले. आता लवकर लवकर हे अरण्य संपवायचं आणि आपल्या वस्तीमध्ये यायचं. ते तिघेही जीवाच्या आकांताने घाबरून त्या घनदाट अशा अरण्यामध्ये लगबगने रस्ता पार करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अचानक अंधाऱ्या त्या काळ रात्री चोरांनी त्या तिघांनाही धरलं आणि भर्तरीचे जे वडील होते जयसिंग, भर्तरीचे वडील जयसिंगाला ठार मारलं चोरांनी. त्यांच्या जवळचं सारं धन लुटलं आणि धन लुटून चोर पळून गेले. आपला पती आपल्या डोळ्यासमोर जीवाला मुकला, आपल्या पतीचे आपल्या डोळ्यासमोर प्राण गेले. हे दुःख रेणुकेला सहन झालं नाही आणि आपल्या पतीच्या प्रेताला घट्ट अशी मिठी मारली. आणि आता आपण जगून काय करावं म्हणून रेणुकेने सुद्धा त्याच जागी आपला जीव सोडून दिला. लहानसा भर्तरी आहे, आपल्या डोळ्यात देखत आपल्या आई वडिलांचे प्राण गेले. लहानसा भर्तरी बाळ दुःख व्यक्त करत आहे. ज्या आई वडिलांनी त्याला लहानाचं मोठं केलं, त्याचं प्रेम आणि संगोपन केलं, आज ते आई वडील त्याच्या डोळ्यात देखत मरण पावले. अतिशय दुःखित झालेलं बाळ हंबरडा फोडून रडू लागला. आज त्याला या संपूर्ण पृथ्वी तलावरती एकांत वाटत होता, एकटं वाटू लागलं भर्तरीला. या सगळ्या जगामधून सगळे नाते संपल्यासारखं वाटू लागलं भर्तरीला. भर्तरी आपल्या आईच्या आणि वडिलांच्या प्रेताला घट्ट मिठी मारून रडत रडत म्हणतो, आई, आता मी कोणाला आई म्हणू ग? कोणाकडे मी आई म्हणून हाक मारू? आई ग, आई ग, माझी आई मला सोडून गेली. आता या जगामध्ये मी कुणाकडे पाहावं, कुणाला आई म्हणून हाक मारावी आणि कुणाकडे पाहून बाबा म्हणावं? माझ्यावरती एवढा जीव लावला, माझ्यावरती एवढं प्रेम केला, देवा तुला माझ्यावर दया आली नाही का रे? या लहानशा बाळाला एकटं सोडून माझ्या आई वडिलांना तू घेऊन गेलास. लहानसा भर्तरी दुःख व्यक्त करत आहे. जीवाच्या आकांताने डोकं बडवून रडत आहे, छाती बडवू लागला, धरणीवरती गडबडा लोळू लागला. आज त्या लहान बाळाला सांत्वन करण्यासाठी सुद्धा त्या भयान अशा जंगलामध्ये कोणी नव्हतं. छोट्याशा भर्तरीने लाकडं जमा केली, आई वडिलांची चिता रचली आणि आई वडिलाच्या चितेला अग्नी दिला. कोण आहे हा भर्तरी बाळ? एवढ्या लहानशा वयामध्ये याच्यावरती विधीने कसा काय आकांत केला? काय आहे याची ही कथा? जाणून घेऊया नवनाथ भक्तिसाराच्या अध्याय 24व्या मध्ये. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरी. नवनाथ भक्तिसाराचा अध्याय 24वा चिंतनासाठी आजचा विषय निवडलेला आहे.
श्री गुरुला वंदन करून कथेला सुरुवात करूया. कालच्या अध्यायामध्ये गर्भगिरीवरती आनंद उत्सव झाला आणि आनंद उत्सवाची कथा आपण ऐकली. एके दिवशी सूर्यदेव आपल्या रथामध्ये बसून अस्तमानाकडे जात होता, म्हणजे दिवस मावळतीला जात होता. आणि अस्तमानाकडे जात असताना सुंदर अशा विमानामधून जाणाऱ्या उर्वशीला पाहिलं. स्वर्गीची ती देवांगना, उर्वशीचं रूप, उर्वशीचं ते सौंदर्य, उर्वशीच्या चेहऱ्यावरील ते तेज आणि नटून छटून निघालेल्या त्या उर्वशीवर सूर्यदेवतांची नजर पडली आणि सूर्यदेवताच्या मनामध्ये काम जागृत झाला. आपण हिच्याशी भोग घ्यावा, आपण हिच्याशी संभोग करावा, अशी भावना सूर्यदेवतांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचे 2 भाग झाले. एक भाग जो लोमेश ऋषी आहेत, लोमेश ऋषीच्या घटामध्ये पडला आणि कालांतराने त्या भागातून अगस्तींचा जन्म झाला. तर दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमामध्ये एका भर्तरीच्या पात्रामध्ये पडला आणि पुढे कालांतराने त्याच्यामध्ये द्रुमिल नारायणाचा संचार होईल. कौलिक ऋषी त्रिकाल ज्ञानी होते. भूत भविष्य वर्तमानांचं ज्ञान कौलिक ऋषींना होतं आणि आपली जी आश्रम होतं, आश्रमाचं फाटक लावून गुरुवर्य बाहेर भिक्षा मागण्यासाठी निघालेले असताना त्यांनी पाहिलं की भर्तरी जी ठेवलेली आहे, भर्तरीमध्ये दिव्य असं या ठिकाणी तेज असलेलं हे वीर्य आहे. काय आहे हे चमकणारी वस्तू म्हणून अंतर्ज्ञान करून डोळे झाकून पाहिले. त्यांच्या लक्षात आलं की हे भगवान सूर्यदेवतांचं वीर्य आहे आणि काही कालांतराने याच्यामधून द्रुमिल नारायणाचा जन्म होणार आहे. कौलिक ऋषींना सगळा वृत्तांत कळाला आणि कौलिक ऋषींनी ते पात्र आपल्या आश्रमामध्ये जपून ठेवलं. याच्यामध्ये नवनारायणापैकी द्रुमिल नारायणाचा संचार होणार आहे आणि त्या वीर्याचं असलेलं महत्व, ते तेज कौलिक ऋषींना माहिती होतं, त्यामुळे ते पात्र जपून ठेवले. कालांतराने काल उलगडत गेला. वर्षानुवर्ष झाल्यानंतर पुढे 3103 वर्षानंतर द्रुमिल नारायणाचा या पात्रामध्ये संचार होईल. परंतु तितक्या दिवसापर्यंत याला सुरक्षित कुठे ठेवावं आणि कोणतं असं ठिकाण आहे याला सुरक्षित ठेवण्यासारखं, याचा विचार करून कौलिक ऋषींनी काय केलं, या ठिकाणी याला सुरक्षित कुठेतरी गुहेमध्येच ठेवावं लागलं असा विचार केला आणि मंदराचल पर्वताची सुंदर अशी जागा पाहिली. पर्वतावरती आले, बघितले कुठे या ठिकाणी ठिकाण मिळतं का ठेवण्यासाठी. पाहिलं, एक मोठी अशी गुफा दिसली त्यांना. गुफा दिसल्यावर हे सूर्यनारायणाचा वीर्यभाग असलेलं हे भर्तरीचं पात्र, भर्तरी म्हणजे भिक्षेचं पात्र, ते आपण या गुहेमध्ये ठेवावं जेणेकरून हे सुरक्षित राहील. ऋषीवर्यांनी, कौलिक ऋषींनी ते पात्र गुहेमध्ये गेले. गुहेमध्ये गेल्यानंतर एका सुरक्षित अशा ठिकाणी ठेवले. वर्षानुवर्ष उलगडून गेली, हजारो वर्ष झाली आणि 3103 वर्षानंतर त्या भर्तरीच्या घटामध्ये असलेल्या वीर्यभागामध्ये नवनारायणापैकी जे द्रुमिल नारायण आहेत, द्रुमिल नारायणांनी
त्या घटामध्ये संचार केला. गर्भ वाढीस लागला. भरतरीचं पात्र आहे आणि दिवसेंदिवस गर्भ वाढीला लागला. गुहेमध्ये असल्यामुळे एकांत ठिकाण, आणि गुहेमध्ये मनुष्याची वस्ती तर असणं शक्यच नाही दूरपर्यंत. भयंकर असं ते मंदराचलाचं घनदाट अरण्य. त्या अरण्यात असणारी ही गुफा, गुहेमध्ये ठेवलेलं भरतरीचं पात्र, आणि कालांतराने त्या पात्रावरती एक मधमाशाचं पोळ येऊन बसलं आणि मधमाशांनी त्या भरतरीच्या पात्रावरती पोळी तयार केली आणि तिथं मध साठवू लागल्या. काळ उलटून गेला, गर्भ वाढीस लागला आणि तो जो लहान असा जो गर्भ होता, ते गर्भ ते मधमाशाचं जे पोळ होतं, त्या मधमाशाच्या पोळीमधलं मध खाऊन तो गर्भ वाढू लागला. आयता या ठिकाणी मध आणून ठेवलेला. भगवंताची लीला, भगवंताची अगाध करणी. आणि दिवसेंदिवस गर्भ जसा जसा मोठा होत गेला तसं ते भरतरीचं पात्र, भिक्षेचं पात्र त्या गर्भासाठी अपुरं पडू लागलं. आणि मंदराचळाची एक दरड कोसळली आणि दरड कोसळली आणि त्या भरतरीच्या पात्रावर पडल्या बरोबर त्या भरतरीच्या पात्राचे 2 भाग झाले आणि त्यातून दिव्य असा तेजपुंज पुत्र बाहेर पडला. तेजस्वी बालक आहे. आणि ती दरड कोसळल्यामुळं आणि त्या पात्रावर दरड पडल्यामुळं सगळ्या ज्या मधमाशा होत्या, मधमाशा भिवून गुहेच्या बाहेर पळून गेले. त्याच ठिकाणी चरत हरिणींचा कळप आलेला होता. आणि चरण्यासाठी, जंगलामध्ये चरण्यासाठी आलेल्या त्या हरिणी, त्यामध्ये एक हरिणी गर्भिणी होती. आणि ती हरिणी गर्भिणी असल्यामुळं आता प्रसूतीसाठी प्राणी जरी असले तर एकांत ठिकाण शोधतात. ती हरिणी गुहेमध्ये आली आणि गुहेमध्ये येऊन प्रसूत झाली. सुंदर अशा 2 पाडसांना त्या हरिणीने जन्म दिला. परंतु ते दिव्य असं बाळ त्याच ठिकाणी होतं ज्या ठिकाणी हरिणींनी पाडसांना जन्म दिला. हरिणींनी पाठीमाग पाहिलं. हरिणींना 3 बाळ दिसले. त्या हरिणीला वाटलं हे 3 बाळ आपलेच आहेत. परंतु तिच्या लक्षात येईना एक बाळ वेगळंच दिसायले. बाळाला हातपाय दिसत आहेत. हरिणीला भास झाला की ते 3रं असणारं ही बाळ हे माझंच आहे. म्हणून त्या हरिणींनी त्या 2 पाडसांना आणि दिव्य तेज आणि दिव्य देहधारी असणाऱ्या द्रुमिल नारायणाचा संचार केलेल्या त्या बालकाला ती हरिणी चाटू लागली. त्या हरिणींनी दोन्ही आपल्या पाडसांना दूध पाजलं. आता काही वेळ गेल्यानंतर ती दोन्ही पाडस आपोआप उठले आणि हरिणींचं दूध प्राशन करू लागले, पिऊ लागले. परंतु हे लहान बाळ, त्याला कुठं उठता येत आणि दूध पिता येत. हरिणीनं काय केली, आपली कासोटी त्या बाळाच्या तोंडाजवळ नेऊन मोठ्या मुश्किलीनं त्या बाळाला आपलं दूध पाजलं. 2 पाडसा बरोबरच त्या बाळालाही आपलं बाळ समजून त्याच्यावरती जीव लावू लागली, माया लावू लागली. जंगलामधली हरिणी आहे. काही दिवस त्याच ठिकाणी त्या गुहेमध्ये हरिणी राहिली. दररोज काय करायची, बाहेर जायची. बाहेरून चरून आल्यानंतर गुहेमध्ये यायची. पाडसांना, त्या बाळाला दूध पाजायची. काही दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर ते बाळ मोठं होऊ लागलं. हळूहळू ते बाळ रांगायला लागलं. हरिणी पाडसांबरोबर त्या बाळालाही सोबत घेऊन जायची बाहेर गेल्यानंतर. आणि जंगलामध्ये प्राण्यांच्या सहवासात, प्राण्यांच्या सोबतच राहून
त्या बाळाला सगळ्या प्राण्यांच्या भाषा अवगत झाल्या. हरिण, सिंह, लांडगा, पाल, अस्वल, सगळ्या जंगलामधल्या असणाऱ्या प्राण्यांची भाषा त्या लहान बाळाला कळू लागली. आपल्या आईसोबत फिरायला जायचं. आणि आता हरिण काय खात? गवत खायचं, झाडपाला खायचं. आता आपण मनुष्य आहोत ही बुद्धी मुळात म्हणजे प्राण्यांसोबत राहून आपण मनुष्य तो विसरून गेला होता. आणि आपल्या आईसोबत फिरत बाळ एके दिवशी 2 पाडस, ती हरिणी आणि लहानसा भरतरी जंगलाच्या वाटेने निघू लागला. 2 वर्षाचं बाळ झालेलं होतं. आणि हरिणी आपल्या 3ही पाडसांना घेऊन अरण्यामध्ये जात होती. आणि अरण्यामध्ये जात असताना हरिणी एका वाटेमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी माणसांची वस्ती होती त्या वस्तींचा, रहदारीचा, येण्या जाण्याचा रस्ता होता, त्या ठिकाणी येऊन पोहोचली. त्या ठिकाणी जयसिंग आणि रेणुका, जयसिंग भाट होता आणि रेणुका हे दाम्पत्य होतं. आणि जयसिंग या जंगलामध्ये फिरण्यासाठी आला होता. जंगलामध्ये काहीतरी कामानिमित्त आला होता. जळण घेऊन जावं, काहीतरी प्राण्यांची शिकार करावी, उदरनिर्वाह करावा, या उद्देशानं जयसिंग जंगलामध्ये आलेला होता. त्यानं त्या हरिणीसोबत जात असलेल्या त्या बाळाला पाहिलं आणि दचकला. एवढं दिव्य आणि एवढा तेजस्वी असणारा हा बालक प्रत्यक्षात चंद्रांनी या पृथ्वी तलावरती बालरूपामध्ये अवतार घ्यावा, इतका सुंदर तेजस्वी दिसणारं ते बाळ पाहिलं. आणि त्या जयसिंगाला वाटलं बाळ आपल्या आई वडिलांपासून चुकलं आहे आणि हे चुकून भटकत रानामध्ये, जंगला, अरण्य, वनामध्ये फिरत आहे. जयसिंगांनी त्या बाळाचा पाठलाग केला. हरिणीनं पाहिलं की आपल्या बाळाला, आपल्या पाडसांना धरण्यासाठी कोणीतरी शिकारी येत आहे. हरिणी पळू लागली. हरिणी सोबत 2 पाडस पळत आहेत, परंतु तो लहान असणारा भरतरी त्याला पळताच येईना. आणि हरिणीच्या वेगाने तो कसा काय पळेल? तो मनुष्य होता. आणि जयसिंग त्याचा पाठलाग करत जयसिंगानं त्याच्या हाताला धरलं आणि त्या बाळाला पकडलं. बाळाला पकडून बाळाला एका ठिकाणी बसवलं आणि बाळ त्याचा हात सोडून जाण्याचा प्रयत्न करू लागला. जयसिंग त्या लहान बाळाला म्हणतोय, बाळा तू कोण आहेस? तुझे आई वडील कुठे आहेत? आणि तुला असं सोडून एकटा जंगलामध्ये कसं काय गेली? आणि तू या जंगलामध्ये एकटा काय करतोयस? जयसिंगाने विचारलं. परंतु त्या लहान बाळाला मनुष्याची भाषा समजतच नाही. हरिणीनं लहानाचं मोठं, हरिणीचं दूध पिऊन मोठं झालेलं बाळ, मोठं झाल्यानंतर गवत हे ते खाऊन हरिणीचं दूध पिऊन राहिलेलं बाळ जंगलामध्ये प्राण्यांसोबत मस्त फिरत, त्याला मनुष्याचा संपर्क नव्हता, त्यामुळे मनुष्याची भाषा अवगत नव्हती. जयसिंग त्याला बोलत आहे, त्याला काही कळायला तयार नाही. हरिणी इकडे कासावीस होऊ लागली. आपल्या बाळाला शिकाऱ्याने पकडलं. आता आपल्या बाळाला मारणार या जीवाच्या आकांताने हरिणी हंबरडा फोडून रडू लागली आणि ते बाळ रडू लागलं. जयसिंग त्या बाळाला सांगतोय, रडू नको बाळा, रडू नको. काय झालं मला सांग. आणि कशामुळं तू या जंगलामध्ये फिरतो आहेस? कुठे आहेत तुझे आई वडील? हे विचारतोय. परंतु ते बाळ काही केल्या शांत होईना, रडतय बाळ. जयसिंगानं काय केला, इकडच अलीकडच्या वस्तीमध्ये किंवा पलीकडच्या वस्तीमध्ये कुणाचं तरी बाळ चुकून आलं असावं, किंवा कुठल्या तरी गावामधून हे बाळ चुकून या ठिकाणी आलं आणि त्याच्या आई वडिलाला आपण या बाळाला, आई वडिलांना त्याच्या स्वाधीन करावं असं म्हणून जयसिंगाने त्या बाळाच्या हाताला धरून वस्तीकडे नेऊ लागला. आणि जयसिंग वस्तीकडे नेत असताना हरिणी त्या बाळाचा पाठलाग करत आहे, दुरून पाहत आहे, माझ्या बाळाला हा शिकारी कुठे घेऊन जातोय. आता माझ्या बाळाची शिकार करणार, माझ्या बाळाला मारणार. या
जीवाच्या आकांताने तिचं मन, तिचं हृदय द्रवित होत असलेली ती हरिणी त्या जयसिंगाचा आणि त्या बाळाचा पाठलाग करीत आहे. जयसिंग हरणीकडे पाहत आहे. जयसिंगाला लक्षात आलं की ती हरणी आपला पाठलाग करत आहे, परंतु जयसिंगाला वाटलं की हरिणीचं पाडस या जंगलामध्ये कुठेतरी चुकलं असावं आणि आपल्या पाडसाच्या शोधामध्ये ती हरिणी इकडे तिकडे भटकत असावी, असं जयसिंगाला वाटलं. जयसिंग वस्तीमध्ये आला, माळवा या गावामध्ये आला, गावाचं नाव. आणि गावामध्ये आल्यानंतर त्या बाळाला घेऊन घरी आला. दिव्य देह असणारी हा बाळ आपली पत्नी रेणुकेच्या स्वाधीन बाळाला केलं आणि जंगलातली जी झालेली सगळी हकीकत होती ती सांगितली. रेणुका, आज मी जंगलामध्ये गेलेलो असताना हे बाळ इकडे तिकडे फिरत होतं आणि दिव्य देहधारी असणार हे बाळ, या बाळाला पाहून माझा मोह आवरला नाही आणि हे बाळ आपल्या आई वडिलांपासून चुकून या ठिकाणी आलेलं आहे. त्याला त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन करावं म्हणून मी या बाळाला आपल्या घरी घेऊन आलो. कुणाचं असावं हे बाळ? रेणुकानं सांगितलं, अहो कुणाचं का असे ना, आपण याला याच्या आई वडिलांकडे नेऊन सोडूया आणि नाही भेटले तर याचं आपण संगोपन करूया, पालन पोषण करूया. पत्नीने सांगितलं. जयसिंग रेणुका दोन दाम्पत्य आहे आणि जयसिंग भाट असल्यामुळं गावोगाव फिरत आपली उदरनिर्वाह करत उपजीविका भागवत या ठिकाणी फिरू लागला. दिवसेंदिवस त्या बाळाबद्दल असणारी त्यांची ती माया, त्यांची ममता, त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढू लागलं आणि त्या बाळाला ते प्रेमाने त्या बाळाचं पालन पोषण करू लागला. आपल्यासोबत घेऊन जायचे, आपल्यासोबत ज्या ठिकाणी त्यांचा जो व्यवसाय होता व्यवसायामध्ये त्या बाळाला घेऊन जायचे. लहान बाळाचं गोड गोंडस असं बोलणार आणि गोंडस असं असणार बाळ, त्या बाळाप्रती त्यांची आसक्ती वाढली. आणि एके दिवशी जयसिंग बसलेला असताना त्याच्या मनामध्ये विचार आला, हे बाळ तर आपलं नाही आहे आणि आपण असं गावोगाव फिरत आपली उदरनिर्वाह करतो, आपली उपजीविका भागवतो आणि असंच जर आपण गावोगाव जर फिरत राहिलो तर एक दिवस हे बाळ नक्की आपल्या आई वडिलांना भेटेल. फिरत आपल्या आई वडिलांना हे बाळ दिसेल आणि त्यांना जर दिसलं तर ते या बाळाला ओळखतील आणि या आपल्या बाळाला, सुंदर आणि गोंडस अशा बाळाला ते त्यांच्या स्वाधीन घेतील. एके दिवशी ठिकाणी बसल्यावर त्याला हे विचार त्याला शांतच बसू देईना. त्या बाळाविषयी एवढा जीव लागलेला होता जयसिंगाचा आणि रेणुकेचा की काही केलं तरी ते त्याच्या विरहाच्या विचारानेच त्यांना जर लक्षात आलं की आई वडिलांना हे बाळ भेटल्यानंतर आई वडिलांच्या स्वाधीन करायचं असणार हे बाळ आपला याच्यावरती जीव लागलेला आहे आणि एक दिवस हा आपल्याला सोडून जाणार आहे. या विचारानं तासनतास त्यांना झोप येईना आणि रात्र जागून काढायची. प्रपंच आहे आणि हा जो असणारा संसार आहे या संसारामधली ही माया आहे. मायेमध्ये अडकलेला हा जीव कुणाचं बाळ की त्या बाळाबद्दल माया यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली, प्रेम निर्माण झालं आणि त्या बाळाबद्दल यांना काळजी वाटू लागली. दोघांनी ठरवलं, जयसिंग आणि रेणुका फिरत काशीच्या तीर्थक्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. सुंदर अशी भगवंताची काशी पाहिली, भागीरथीचं स्नान केलं आणि भागीरथीचं स्नान करून श्री विश्वेश्वरांचं दर्शन घेतलं. आणि ज्या वेळेस ते विश्वेश्वराच्या दर्शनाला आले
त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीमधून आवाज आला, या भर्तरीनाथ, या भर्तरी. असा आवाज आल्याबरोबर आश्चर्यचकित झाले आणि त्यांना लक्षात आलं की हा दिसणारा बालरूपी मनुष्य हे बाळ दुसरं तिसरं कुणी नसून प्रत्यक्षात भगवंताचाच अवतार आहे. महादेवाच्या पिंडीमधून आवाज येतो, या भर्तरी. आणि रेणुका आणि जयसिंग दोघेही चकित झाले. प्रत्यक्षात भगवंत विश्वेश्वर या भर्तरी म्हणतात बाळाला. आपलं बाळ दिव्य देह धारण केलेला परमात्मा आहे त्यांच्या लक्षात आलं. आणि प्रत्यक्षात भगवंताचाच अवतार असणारा हा भर्तरी, दोघेही जयसिंग आणि रेणुका त्याला प्रेमाने भर्तरी 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 म्हणून त्या बाळाचं नाव भर्तरीच ठेवले. कथा आहे का, बाळावरती अगोदरच माया होती, अगोदरच जीव होता, परंतु साक्षात भगवंताचा त्याच्यामध्ये अवतार भगवंतांनी घेतलेला आहे हे त्यांना लक्षात आल्याबरोबर अजून त्याच्याविषयी प्रेम वाढलं, मनामध्ये आदर निर्माण झाला. भर्तरी बघत बघत 5 वर्षाचा झाला आणि 5 वर्षाचा हा भर्तरी लहान आपल्या सवंगड्यासोबत खेळायला जायचा. आता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. कसं बघा, लहान असणारा भर्तरी आपल्या सवंगड्यासोबत खेळायचा. खेळ खेळत असताना राजा राणीचे खेळ खेळायचा. त्या खेळामध्ये स्वतः आपण राजा व्हायचा आणि कुणाला प्रधान करायचा, कुणाला सेवक करायचा. तू द्वारपाल हो, आपल्या सवंगड्यांना सांगायचा. कुणाला महामंत्री बनवायचं, कुणाला न्यायाधीश बनवायचं आणि सगळ्यांना पद देऊन लाकडाचे या ठिकाणी टिक्कुर घ्यायचं आणि घोडे तयार करून पळत 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 घोडस्वारी करायची. सैनिकांना घ्यायचं, त्या आपल्या सवंगड्यांना म्हणायचं, सैनिक हो, चला आपल्याला त्या राज्यावरती आक्रमण करायचं आहे. त्यांनी आपल्या राज्यावर आक्रमण करण्याचं या ठिकाणी साहस केलं. आपल्याला त्यांच्या राज्यावरती आक्रमण करायचं आहे. लहान बाळांचे खेळ चालू आहेत गोड असे, आणि त्या खेळामध्ये भर्तरी राजा. आणि भविष्यामध्ये राजपद भूषवत असणारा हा राजा, कदाचित आपण लहान असताना कदाचित त्याला भविष्य माहित असून किंवा भविष्य त्याला माहित आहे असंच म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. भर्तरी खेळत खेळत एके दिवशी काठीचा घोडा तयार केला आणि आपल्या सवंगड्यालाही तसे घोडे तयार करून दिले आणि आपल्या सवंगड्यासोबत भर्तरी टुकडुक टुकडुक करत निघाला आणि बघत बघत अरण्याच्या दिशेने आले आणि राज्यावरती आक्रमण करायचं ह्या त्यांचा जोरात चालू असलेला खेळ. मागे सवंगडी आहे, तो पुढे पळत आहे आणि पळत 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 भर्तरीला ठेस लागली आणि ठेस लागून एका दगडावरती पडला आणि त्याचं डोकं फुटलं. रक्तबंबाळ अशी अवस्था भर्तरीची झाली. सगळ्या सवंगड्यांनी पाहिलं आणि भर्तरी मेला. भर्तरीने जीव आपला या ठिकाणी प्राण सोडून दिला. भर्तरी मेला आणि आता आपण इथून थांबायचं नाही आणि हे जर आता भूत होऊन झालं आपल्याला खाऊन टाकते, या भीतीपोटी सगळेच्या सगळे सवंगडी त्याला त्या अरण्यामध्ये सोडून भागीरथीच्या तीरावर येऊन बसले. सगळे सवंगडी विचार करत आहेत, काय करावं लागेल बाबा आता. भर्तरी आहे, त्याच्या आई वडिलांना काय सांगावं आता घरी जाऊन. कुठे गेला भर्तरी म्हणल्यावर काय म्हणावं. आणि आता भर्तरी मेला, बरं झालं बाबा आपण आलो, नाहीतर हे लहान भर्तरी आपल्याला खाऊन टाकला असता भूत होऊन. असं म्हणून लहान लेकरांची चर्चा काय कळाली त्यांना. जीव काय असतो, कधी जातो आणि जीवाविषयी तेवढी अशी माहिती नसणारे लहान बाळ भागीरथीच्या तीरावर बसून चर्चा करत आहे. भर्तरीचं रक्तबंबाळ झालेली अवस्था आणि त्याच्या व्याकुळ होणारा तो जीव या ठिकाणी सूर्यनारायणाला पाहावलं नाही. आपला पुत्र व्याकुळ अवस्थेमध्ये जमिनीवरती तडफडत आहे. सूर्यनारायणाने क्षणार्धामध्ये
या ठिकाणी ब्राह्मणाचं रूप धारण करून पृथ्वी तलावरती अवतरित झाले. त्या बाळाच्या जवळ गेले, त्या बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं आणि भगवान श्री सूर्यनारायणाचा पदस्पर्श झाल्यानंतर सगळं या ठिकाणी त्याचं दुःख हरून गेलं. त्या बाळाचं जखमा झालेल्या सगळ्या नीट झाल्या, थोडीशी जखम राहिली, ठेवली जखम ती मुद्दाम म्हणून, आणि प्रेमाने त्या बाळाच्या मुखावरून हात पुरवळला, बाळाला आपल्या मांडीवरती बसवलं आणि सूर्यनारायण म्हणतात, बाळा, या घनदाट अरण्यामध्ये आपल्या सवंगड्यामध्ये सोबत तू आलास आणि ठेस लागून पडलास, इकडं कशाला यायचं, तिकडच खेळायचं वस्तीवरती, लहान बाळांनी जंगलामध्ये कशाला यायचं असं समजावून सांगत आहेत. परंतु 5 वर्षाचं ते लहान बाळ, त्याला कशाला समजल. आणि सूर्यनारायणांनी याला आई वडिलांच्या ताब्यामध्ये द्यावं म्हणून ब्राह्मणाचं रूप वेश धारण केलेली सूर्यनारायण गावामध्ये आले आणि त्या वस्तीमध्ये येऊन रेणुकेच्या स्वाधीन त्या बाळाला केलं. रेणुकेनं पाहिलं कोणीतरी दिव्य असा महात्मा आहे, परंतु इतका दिव्य आणि तेजस्वी दिसणारा हा महात्मा आपल्या बाळाला घेऊन आला, काय आहे व्रतांत जाणून घ्यावं. पुढे आली, आपल्या बाळाला हातात घेतलं आणि महात्माला प्रणाम करून म्हणते, ऋषीवर, कोण आहात आपण आणि माझं बाळ तुमच्या सोबत कसं काय असं सांगितल्यावर ब्राह्मण वेश धारण केलेल्या सूर्यनारायणांनी सांगितलं, बाई, हे माझंच बाळ आहे, हा माझाच पुत्र आहे आणि तुला याचा सांभाळ करण्यासाठी तुझ्याकडे दिलेला आहे. मोठी नशीबवान आहेस तू, मोठी भाग्यवान आहेस तू. प्रत्यक्षात भगवंताचा अवतार आणि त्या अवताराचं पालन पोषण करण्याचं भाग्य तुला लाभलं आणि तुझ्यासारखी भाग्यवान नारी या पृथ्वी तलावरती कोणीच नाही. आभार मान त्या भगवंताचे, ज्यांनी प्रत्यक्षात अवतार घेऊन तुझ्याकडून सेवा करून घेतली. तिने आश्चर्यचकित झाली आणि हा महात्मा हे बाळ आपलं आहे म्हणतोय. शंका व्यक्त करत म्हणाली, महाराज, हे बाळ आपलं कसं काय होऊ शकतं, बरं तुम्हीच सांगा मला, हे बाळ तुमचं कसं काय होऊ शकतं. त्यावेळेस आपला जो ब्राह्मणाचा जो वेश होता तो वेश पालटला आणि दिव्य देह धारण करून आपलं जे खरं रूप आहे दाखवलं. परंतु सूर्यनारायणांनी त्यांचं खरं रूप दाखवलं, परंतु सूर्यनारायणाचं ते तेज पाहून तिचे डोळे चकाकू लागले, चमकू लागले आणि भगवंताचं खरं असणारं रूप, त्या रूपाचं ती दर्शन घेऊ शकली नाही. परंतु तिच्यामध्ये लक्षामध्ये आलं की हे भगवंत आहेत आणि भगवंतांनी आपलं तेज शीतळ केल्यावर मग दर्शन कृपा दृष्टी दिली आणि दिव्य दृष्टी देऊन आपलं दर्शन घडवलं. बघा, ज्या बाळाला लहानाचं मोठं केलं त्या बाळामुळं आज प्रत्यक्षात भगवंत तिच्या घरी आले, बाळाची सेवा केली आणि भगवंतांनी प्रत्यक्षात अवतार प्रगट करून आपलं खरं रूप तिला दाखवून दर्शन करून धन्य झालं. एखादा चिंता करणाऱ्या माणसाला चिंतामणी लाभावा, त्याच्या सगळ्या चिंता समूळ नष्ट व्हाव्यात. एखादा मनुष्य कृपण एका पैक्यासाठी एका पैशासाठी रात्रंदिवस झटत आहे आणि त्याला सुवर्णाचा सोन्याचा हंडाला व्हावा, त्याप्रमाणे आज त्यांची अवस्था झाली होती. रेणुका ईश्वराचे आभार मानू लागली, भगवंता आपली आघात करणी आपण प्रत्यक्षात दिव्य देह धारण करून माझ्या हातून सेवा करून घेतलीत, भाग्य आहे माझं. विप्रवेश धारण केलेल्या सूर्यनारायणांनी रेणुकेला सांगितलं, रेणुका, अहो भाग्य आहे तुझं आणि हा तुझाच मुलगा आहे, तू याचं पालन पोषण कर. आणि अंतर्धान पावले सूर्यनारायण.
रेणुकेनं सगळा वृत्तांत, झालेली सगळी हकीकत आपले पतिदेव जयसिंग संध्याकाळी ज्यावेळेस घरी आले त्यावेळेस त्यांना सांगितले. आणि आज एक विप्रवेश धारण करून आपल्या बाळाला घेऊन एक महात्मा आले होते. त्यांनी सांगितलं की या लहान बाळाचं या ठिकाणी व्यवस्थित ध्यान द्या, याच्यावरती लक्ष ठेवा, याचं व्यवस्थित पालन पोषण करा. आणि खेळत खेळत तो आटकळून पडला आणि डोकं फुटून रक्तबंबाळ त्याच्या अवस्थेमध्ये, विकळ अवस्थेमध्ये पडलेला असताना त्याला उचलून मी इथं घेऊन आलो आणि याचा तुम्ही सांभाळ करा असं सांगून गेला. हो, दोघा उभयतांना कितीतरी आनंद वाटू लागला आणि आपलं जीवन धन्य झाल्याचं दोघांनाही वाटू लागलं. म्हणजे भगवंतानी प्रत्यक्षात आपल्यावरती कृपा केली आणि आपल्याला हे रत्न लाभलं. या भगवंत रूपी या भर्तरीची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लागलं. आणि त्याच्याविषयी अधिक प्रेम माता पित्याच्या मनामध्ये वाढलं. काळ झपाट्याने पुढे सरकत होता. भर्तरी लहानाचा मोठा झाला आणि बघत बघत भर्तरी 16 वर्षाचा झाला. आणि ज्या वेळेस मुलगा वयाला येतो, ज्या वेळेस मुलगा मुलगी आपले लहान बाळ असतील त्यावेळेस त्याच्या लग्नाची चिंता आई वडिलांना सतावू लागते. भर्तरीचं आता 16 वर्ष वय झालेलं आहे. सुंदर आणि सुलक्षण अशी एखादी कन्या पाहावी आणि तिच्या समवेत त्याचा भर्तरीचा विवाह करून द्यावा आणि आपल्या डोळ्याचं पारणं फेडून घ्यावं. काय करावं म्हणले? आपल्या डोळ्या देखत बाळाचं लग्न झालं, याला सुंदर आपल्याला अशी सून भेटली, बस झालं म्हणले, पारणं फेटून गेलं या डोळ्याचं. आणि काशीच्या तीर्थक्षेत्रामध्ये ते होते, त्याच ठिकाणी त्यांचा व्यापार सुरू होता. भर्तरीचा गोड सहवास त्यांना लाभलेला होता. दिवसेंदिवस त्यांचा व्यापार वृद्धिंगत होत होता. आणि 16 वर्षाचा भर्तरी त्याच्या विवाहाची चिंता त्याच्या माता पित्यांना सतावत असताना त्यांनी त्याला उत्तम अशी पत्नी पाहून त्याचा विवाह करायचं ठरवलं. आता काशीच्या तीर्थक्षेत्रामध्ये आपले या ठिकाणी सोयरे धायरे नाही आणि आपले सगळे सोयरे कुठं आहे? त्यांचं गाव होतं माळवा आणि माळवा गावामध्ये त्यांचे सगळेच्या सगळे पाहुणे सोयरे माळवा गावाच्या आसपास जवळ होते. काशीच्या तीर्थक्षेत्रावरून ते निघाले आणि आपल्या गावी जायचं आणि गावी जाऊन सुंदर अशी आपल्या पाहुण्यामधली कन्या बाळाला द्यायची, म्हणजे भर्तरीला द्यायची, त्याचा विवाह करायचा. मनामध्ये विचार आणून दोघेही पती पत्नी सगळा पसारा, सगळा लवाजमा होता, सगळा तो बांधला. आपल्या जवळचं त्यांचं जे व्यवहारामधून आलेलं जे सगळं धन होतं, धन सगळं बांधलं एका गाठोड्यामध्ये आणि दोघेही पती पत्नी 16 वर्षाच्या भर्तरीला घेऊन माळवा गावाच्या दिशेनं निघू लागले. मजल दर मजल करीत प्रवास करीत आहेत. प्रवास करत करत सकाळी निघालेले होते, संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्या भयान अशा अंधाऱ्या रात्रीमध्ये त्या दोघांनाही भीती वाटू लागली. विषय असा होता, त्यांच्या सोबत होतं धन आणि धन असल्यामुळं त्यांना भीती वाटू लागली. तर लहान बाळ आहे 16 वर्षाचं. संध्याकाळच्या त्या रात्रमध्ये भयंकर अशा घनदाट अरण्यामधून रेणुका, जयसिंग आणि भर्तरी तिघेच्या तिघे जात आहेत आणि कोणीतरी येऊन आपलं धन चोरून नेईल. आणि तेवढ्याच त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. मागे फिरून बघू लागले, झुडपाच्या आडून काही माणसं त्यांचा पाठलाग करीत आहेत. त्यांच्या लक्षात आलं की कोणतरी त्यांचा पाठलाग करत आहेत, ते पुढे जात आहेत. तरी पाठलाग करणारे ते 2-4 चोर त्यांचा पाठलाग करत करत त्यांच्या जवळ येऊन पोहोचले आणि अंधाऱ्या रात्रीमध्ये
जयसिंगाला धरलं. त्या चारीच्या चारी चोरांनी जयसिंगाला धरलं आणि त्यांच्या जवळचं जे सोनं होतं जयसिंग देत नव्हता. हातामध्ये असणारं लाकूड घेतलं, जयसिंगाच्या डोक्यावर लाकूड घातलं, जयसिंगाला ठार केलं. आपला पती गेल्यानंतर या धनाला काय करायचं? आणि जयसिंगानं ते धन रेणुकेच्या हातामध्ये दिलेलं होतं. आपल्या पतीच्या डोक्यातून येणार बळबळा येणार रक्त ते रेणुकेनं पाहिलं आणि मोठ्यानं हंबरडा फोडून रडू लागली. अरे पाप्यांनो, तुम्हाला जर धन पाहिजे होतं, त्या धनासाठी माझ्या पतीचा जीव घ्यायची काय गरज होती? आम्ही दिलं असताना ते धन एवढं महत्वाचं होतं का? माझ्या पतीच्या जीवापेक्षा ते धन मोठं होतं का? आणि आकांताने रडू लागली रेणुका. आणि डोक्यामध्ये गंभीर जखम झाल्यामुळे जयसिंगाने जाग्यावर प्राण सोडले. त्यांचं धन घेऊन चोर पळून गेले. जयसिंगाच्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या जयसिंगाला रेणुकेने उचललं आणि रेणुका उचलून आपल्या मांडीवरती आपल्या पतीचं डोकं ठेवते. शेवटची भेट होती रेणुकीची. डोळे भरून आपल्या पतीला पाहिलं. माझे प्राणनाथ किती माझ्यावरती जीव लावायचे, किती माझ्यावरती प्रेम होतं त्यांचं. कधी सुद्धा माझ्यासोबत त्यांनी भांडणं केली नाही. सुखाने प्रेमाने चालू होता संसार. देवा, एवढा कसा निष्ठुर झालास रे? चांगला हसता खेळता संसार सुरू होता आणि या सुवासिनीला तू पोरकं केलंस. या सुवासिनीला या तारुण्य अवस्थेमध्ये वैधव्य आणलंस. मला एक सुद्धा बाळ नव्हतं आणि हा भरतरी कसा तरी मला भेटला. याची सेवा करण्याचं अहोभाग्य मला लाभलं. आणि सुंदर असलेल्या या संसाराला भगवंता एवढा कसा निष्ठुर झालास रे? म्हणून हंबरडा फोडून रेणुका रडू लागली. आणि आपल्या पतीला आता शेवटची मिठी मारायची, डोळे भरून पाहायचं आणि आपल्या पतीला रेणुकेनं जे मिठी मारली ते त्याच ठिकाणी माझे पती देव गेले, माझा देव गेला. देवळामध्ये देवच नाही तर दर्शन कुणाचं करू? काय अर्थ आहे आता या जगण्याला? काय अर्थ राहिला माझ्या जीवनामध्ये? माझे पतिदेव, देवासारखे असणारे पतिदेव माझे सोडून गेले. मी जगून काय करू? आणि जगण्याची इच्छा नष्ट झालेल्या रेणुकेनं आपल्या पतीच्या देहाला घट्ट अशी मिठी मारून जाग्यावर प्राण सोडून दिला. लहान बाळ आहे, 16 वर्षाचं भरतरी. जयसिंगाचा प्राण गेलेला पाहून रेणुकेनं आपला प्राण सोडला आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या आई वडिलांचा प्राण गेलेला पाहून ते लहान बाळ दुःख व्यक्त करत आहेत, शोक व्यक्त करत आहेत. आणि आकाशाच्या दिशेकडे तोंड करून त्या बाळाच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि भगवंताला ते बाळ म्हणते, देवा, एवढा कसा निष्ठुर झालास रे देवा? तुला माझ्यावरती दया नाही आली का? आता मी कुणाकडे बघून जगू? काय करू मी आता? कोणाचा आधार आहे मला? आणि दुःखानं तळमळणार त्याचं हृदय कासावीस होऊ लागलं आणि हंबरडा फोडून भरतरी रडू लागला. आज या त्रिभुवनामध्ये त्याला एकटं वाटत होतं. जगामधलं सगळं काही संपून गेलं, काही राहिलं नाही असं भरतरीला वाटत होतं. आणि भगवंताला दाद मागत भरतरी विचारत आहे. दोघेही मृत्यू अवस्थेमध्ये पडलेले आई वडिलांना पाहिलं, त्यांच्या जवळ आला,
त्यांच्या मुखावरून हात फिरवलं आणि त्यांचं या ठिकाणी मुक्का घेऊन भर्तरी म्हणत आहे, बाबा का हो मला सोडून गेला? कुणाला बाबा म्हणून यात? आईकडे आला, आईच्या हातामध्ये आपला हात घेतला, हात आपल्या हातामध्ये घेतला आणि भर्तरी म्हणत आहे, आई किती माझ्यावरती जीव लावलास ग, आज मला सोडून गेलीस. कुणाला आई म्हणू मी आता? या भर्तरीला एकटं सोडून, या भर्तरीला पोरका करून दोघच्या दोघं सोडून गेला. कसं जगायचं मी आता? काय करू मी आता? आई म्हणून मी कोणाला हाक मारू? असं म्हणून दुःख व्यक्त करत भर्तरी रडू लागला. भर्तरीला सांत्वना करण्यासाठी त्या भयान अशा घनदाट जंगलामध्ये माणूस तर सोडा, पशु पक्षी सुद्धा या ठिकाणी नव्हते हो भर्तरीचं सांत्वन करण्यासाठी. आणि एकटा पडलेला तो भर्तरी दुःख व्यक्त करत आहे. काय करावं त्याला सुचत नाही. आणि जड अंतकरणाने त्या भर्तरीने लाकडं जमा केली आणि लाकडं जमा करून हातामध्ये गारगोटी घेऊन आईच्या आणि वडिलांच्या दोघांच्याही चितेला अग्नी भर्तरीने जड अंतकरणाने दिली. त्या बाळाचं सांत्वन करणार कोणी नव्हतं आणि चितेला अग्नी देऊन एकटाच रडत बसला. काही काळानं व्यापाऱ्यांचा या ठिकाणी बरेचसे व्यापारी आले. व्यापाराचा झुंडच आला म्हणायला हरकत नाही. काही काळ उलटून गेल्यानंतर 5 घंट्यांनी व्यापाऱ्याचा झुंड त्याच दिशेने येऊ लागला. लहानच्या बाळाला पाहिलं आणि तो भर्तरी रडत होता. जवळ आले आणि काही जरी झालं, लहान बाळ रडत आहे, काय कारण झालं असावं, काय कारण आहे त्या विचारावर म्हणून जवळ आले आणि जीवाच्या आकांताने आक्रोश करणारा त्या भर्तरीचा शोक पाहिला आणि यांना सुद्धा दुःख होऊ लागलं. आणि दुःखानं कासावीस झालेला भर्तरी त्याचा प्राण जातो का काय अशी अवस्था त्याची झाली. आणि त्या व्यापाऱ्यांनी भर्तरीला सांगितलं, बाळा काय झालं मला सांग. भर्तरीनाथांनी सगळी हकीकत सांगितली. माझे आई बाबा, माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारे, माझ्यावरती जीव ओवाळून टाकणारे माझे आई बाबा मला सोडून गेले. मी कुणाकडे बघून जगावं? कुणाला आई म्हणून मी, कुणाला पिता म्हणून? एवढं मोठं आयुष्य आहे, वयच आहे माझं किती आता. माझं लग्न करून देण्यासाठी, मला पत्नी करून देण्यासाठी माळवा या गावी निघालेले माझे आई वडील वाटेमध्ये चोरांनी पकडून त्यांना मारलं. त्यांच्या चितेला या माझ्या हाताने अग्नी दिला. आता मी काय करू हो? असं म्हणून शोक करत दुःखाने हंबरडा पडत रडू लागला. त्याचं सांत्वन करताना व्यापारी म्हणतात, बाळा एवढ्या लहान वयामध्ये आई वडील जाणं अतिशय दुःखाचं आहे आणि त्यांचं हे दुःख पचवणं अतिशय अवघड आहे. परंतु ईश्वराची करणी वेगळी आहे रे बाळा. ईश्वरापुढे कोणाचं चालत नाही, हे वास्तविकता आहे. आणि कितीही जरी बाळा तू शोक केलास तर तुझे आई बाप परतणार नाहीत, ही गोष्ट तू लक्षामध्ये घे. आपलं नशीब फुटका आहे म्हणावं आणि या जीवनाला सामोरं जावं. आणि सगळ्या दुःखांचा उपाय म्हणजे काळ आहे, वेळ आहे. वेळ गेल्यानंतर वेळ सगळ्या जखमांना भरून काढते. सगळं दुःख वेळेनुसार भरून निघतं. आणि आता आपणच सावरायला हवं, आपणच आपलं हित करायला हवं. आणि आयुष्य जगत असताना लहानशा तडजोडी माणसाला हितदायक ठरतात. आयुष्यामध्ये
कितीही दुःखाचा जरी प्रसंग आला तर मोठ्या अंतःकरणाने आणि निर्धाराने त्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. आयुष्याचा सगळा खेळ हा प्रारब्धाचा आहे. जन्मल्यानंतर 5व्या दिवशी सटवी भाग्याच्या रेषा कपाळावरती लिहिते. आणि जीवन जगत असणाऱ्यांना मग हा प्रश्न पडतो, जर सगळं भाग्य आपलं पूर्ववत लिहिलेलं आहे, मग माणसाच्या हातामध्ये काय आहे? तर आपल्या हातामध्ये कर्म आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, सगळ्या गोष्टी जर नशिबावरच जर अवलंबून असतील, जर नशिबात असेल तरच मिळणार असेल, काय प्रयत्न करावं कशासाठी? या गोष्टीचं उत्तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या एका ओवीमध्ये आहे. आणि नशीब लिहिलेलं, नशीब बदलणारे ही काही विभूत्या होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या कर्माच्या, आपल्या नामधारणेच्या बळावरती आपलं प्रारब्ध बदलून टाकलं. ध्यास पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. आणि नशिबाच्या या विचारामध्ये अडकलेले काही जीव विचार करतात की सगळं नशिबामध्येच आहे, तर आपलं नशीबच फुटका आहे, आमचं नशीब कशानं लिहिले काय माहिती, असं म्हणून कर्मच करू नये आपण, असं म्हणत असतात. परंतु जर ध्यास घेतला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा, विद्यार्थी जीवनामध्ये असणाऱ्या जर विद्यार्थ्यांनी जर एखाद्या गोष्टीचा जर ध्यास जर घेतला, तर असाध्य असणारी गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकते. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाने असाध्य असणारी गोष्ट सुद्धा साध्य करू शकतो, परंतु त्यासाठी पाहिजे अभ्यास, ध्यास. विद्यार्थी जीवनामध्ये असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं, नशीब आहे, आपल्या नशिबात नाही म्हणून नाही बसायचं. रात्रंदिवस मेहनत करून, ध्यास करून, जीवाचं या रान करून, प्रयत्न करून यश मिळवायचं, नशिबावरती नाही. खेळ आहे प्रारब्धाचा. जन्म, काही गोष्टी आहेत ज्या अटळ आहेत, त्रिकाला बाधित सत्य आहे, दी एटर्नल ट्रुथ्स. जन्मलेला प्राणी मृत्यू पावतोच. आणि या असाध्य म्हणजे या ज्या अटळ हे ज्या गोष्टी आहेत, जन्म झाल्यानंतर विवाह, मृत्यू आणि काही मुख्य गोष्टी काही केल्या तर नाही बदलू शकत. या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. वाटेवर भर्तरी जवळ आलेले ते व्यापारी भर्तरीचं सांत्वन करत आहे, भर्तरीला समजावून सांगत आहे, बाळा, ईश्वराची करणी अगाध आहे रे, त्याच्या पुढे कोणाचं नाही चाललं गेलं. आणि प्रत्येकाला, जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक दिवस मरावंच लागतं. आणि तू दुःख करू नकोस, शोक करू नकोस, असं म्हणून ते व्यापारी निघू लागला. भर्तरी त्या ठिकाणी एकटा बसून करतो काय? भर्तरी उठला आणि त्या व्यापाऱ्यासोबत निघाला. व्यापाऱ्यांनी त्याला समजावून सांगितले, प्रत्येक प्रकारे समजावून सांगितले, परंतु दुःख एकाएकी कसं कमी होईल. दिवसामागे दिवस गेले आणि
आपल्या सोबत येत असलेल्या भर्तरीला कशाला कोण नाही म्हणावं, येऊ द्यावं. गोड आहे, त्याच्या सहवासाची यांनाही गोडी लागली. आणि भर्तरी सगळेच्या सगळे व्यापारी या अवंती नगरीच्या दिशेनं वाटचाल करीत निघालेले आहे. अशा प्रकारे नवनाथ भक्तिसाराचा 24वा अध्याय समाप्त झालेला आहे. नवनाथ भक्तिसाराच्या 24व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे, एखाद्याची जर बालहत्या माथी लागलेली असेल तर बालहत्येचं दोष नाहीच होऊन मुलं याची सुखी होतील, असं या अध्यायाची फलश्रुती आहे. एका हरिणीने भर्तरीचं संगोपन केलं, लहानाचं मोठं केलं आणि 16 वर्षाच्या काळामध्ये भर्तरीला त्याचे आई वडील सोडून गेले. आता या बाळाचं पुढे काय होईल, काय करील हा बाळ पुढे त्याच्या आयुष्यामध्ये, काय होईल पुढच्या अध्यायामध्ये. अतिशय गोड आणि रसाळ अशी कथा 25व्या अध्यायामध्ये आहे. सगळ्यांनी 25व्या अध्यायाचा अवश्य लाभ घ्यावा. आणि असं सांगावंसं वाटत नाही, परंतु तरीही सांगतो. हजारो या ठिकाणी टाइमपास करणारे चॅनल आहेत, परंतु या देहाला मुक्ती लाभणार किंवा या आपल्या धर्मग्रंथाचं हे कथासारूपी जे ज्ञान आहे, हे शृंखला आपण प्रत्येक आपल्या हिंदू धर्मात असलेले सगळेचे सगळे ग्रंथ या ठिकाणी घेणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक अध्यायाच्या नोटिफिकेशन म्हणजे नवीन अध्याय अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत येईल. सबस्क्रिप्शन फ्री आहे. तर अध्याय 24वा फलश्रुती सांगितली. अतिशय गोड आणि रसाळ असणारा हा अध्याय आपल्याला कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. छान असं पसायदान घेऊन या ठिकाणी निरूपण करू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म वीरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरवा, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीती लोकी. भजिजवादी पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजयी होवावे. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव, होईल दान पसाव. येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला.
येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला, सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. ज्ञानोबारायांच्या पसायदांनी अध्यायाचे निरूपण केलं. रामकृष्ण हरी. आदेश.